कोणताच कर्म त्यांनी पाहिला नाही परमार्थातलं. जादूने, दुपारेने, अंगारेने, काही नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. नाही तानाने ना टोनाने ना काही नाही ना काही नाही. जपणी तपणी योगनी ध्याननी ध्याननी धारणानी योग याग विधी सर्व भानगडी बंद आणि एकच भानगड सुरू, नामस्मरणा वाचवणे. नामस्मरण तुम्हाला सांगतो, ज्याने जीवनामध्ये ज्याला हे तत्व मूळ कळलं ना आणि ज्याने नामाचा आधार धरला ना, जमलं काम. बाकीचे साधनं तुमचा का वेळ गमावतात, वेळ गमावतात. आणि नामस्मरण काम करून करण्याचं साधन आहे. इतकं सुंदर साधन आहे. पूजा अर्चा करायची असेल तर काम सोडून करावं लागणार आहे आणि नामस्मरण करण्याकरता काम करून करावं लागणार आहे. कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाबाई माझी नाही सोडलं शेत. बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो, शेतकरी लोक म्हणतात महाराज आमच्या नशिबात कुठे आहे, आम्हाला राब राबायचं, आमचं शेती आमचं कुठे नशीब आहे. अरे नशिबाला काय करता, तुमच्या शेतात उलट काम करा, पण काम करता करता हरिपाठ म्हणा. झालं की नाही? प्रत्येक माणसांना आम्हाला कुठे वेळ, अरे वेळच नाही. कारण संतांनी तुम्हाला हे सांगितलेलं आहे, वेळ सोडून राम घ्यायचा म्हणायचं नाही आहे, तुमचं काम करून राम म्हणायचं आहे. कामामध्ये काम काही मना कामराम जाईल भव श्रम आणि सुख होईल दुःखाचे. थोडक्यात नामस्मरणा वाचोनी मावरात्र भगवंताचं चिंतन 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 चिंतन. चिंतनाचा परिणाम काय झाला ऐका. काय झाला बोला, काय झाला? याची दान देगा देवा झाला का नाही झाला? तुम्ही काम नसलं तरी माझं कीर्तन ठेवायचं फुकट आणि तुम्ही येत जा. आता फुकट म्हटल्यावर काही शिल्लक राहिलं का? तुमचं रिकाम असलं की मला बोलव, दुसरा भाऊ ठेवू आपण, जसा येईन तसा पोट पाहिजे असता जसा येईन तसा. कारण मी रिकामा राहील ज्या दिवशी तुम्ही रिकामा राहता त्याला असं ठरवा की महाराज आम्ही येतोय, तुम्ही या आपल्या विठ्ठल मंदिरावर फुकट. भोळे काका बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आमंत्रण आहे तुम्हाला. आणि कशासाठी आहे हे लक्षात घ्या. हे कशासाठी आहे की आपला मेळ पक्का झाला पाहिजे, परफेक्ट तालीम झाली पाहिजे. लक्षात घ्या. आणि परफेक्ट तालीम, आता माझ्याकडून तुमची परफेक्ट तालीम झाली की मग भलेही तुम्ही कोणत्याही महाराजच्या बरोबर जा, माझ्या बरोबर या की नका या, पण मला गौरव कशाला येईल ते पक्के झाले. तुम्ही पत्रिका पाठवा की आम्ही येऊ वाचले कारण हे तंत्र आहे, हे तंत्र आहे. बरं प्रवेश कसा करायचा, कुठे प्रवेश करायचा याचं गोड तंत्र आहे. काय प्रमाण होतं माझं? नेणती काही कानाटोना नामस्मरणा वाचोनी. आता सतत नामचिंतन चिंतन चिंतन चिंतन, विंदनाशिवाय दुसरं नाहीच. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध आणि माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. भगवंतांना माझे भक्त सतत माझ्या नामाचं चिंतन करतात. परिणाम काय झाला ते ऐकण्यासारखं आहे. अहो तुम्ही सतत जर देवाचं चिंतन चिंतन केलं, तुम्हाला वाटतं वाया जाणार आहे का? नाही. तुम्ही एखाद्याचं कामच करत राहिले, मोबदला जर घेतला नाही वाया नाही जात. तुम्ही सरकारची नोकरी करताय, पगार याच्या दिवशी नाही गेले तरी पगार तुमचा जमा होतो की नाही? हा, मजुरीला गेले 8 दिवस नाही घेतलं, 15 दिवस झाले नाही घेतलं, दिवाळी आली तेपर्यंत मालकाकडून घेतलं तर चांगला माणूस ते पैसे, चांगला मालक ते पैसे उलट तो मधून मधून काय म्हणतो, अरे बाबा घेऊन जा, अरे घेऊन जा. तसं ऐका, भगवंताचं जो चिंतन करतो त्या चिंतनाच्या योगानं त्या भगवान परमात्म्याला या संतांनी काय केलं तर त्याला ऋणी बनवून टाकलं, त्याला बांधून ठेवलं. उलट केला ऋणी नारायण अनो हे क्षण वेगळा. आणि देवासारखा हुशार कोणीच नाही. परत माणसांना देवाला काय समजतं? देवा सर्व समजतं. ऐका, देवासारखा हुशार या जगात कोणीच नाही. भगवान परमात्मा आपल्या ऋणात राहत नाही. आपल्याला काय वाटतं की महाराज आम्ही त्या मोठ्या उत्सवामध्ये आम्ही एक पोतं दिलं होतं, आता ठीक आहे भाग्य आहे तुमचं, दान दिलं ना पुण्य झालं, पण आता त्या एक पोत्याचं पुण्य किती वर्ष टिकलं पाहिजे? कळलं का वाक्य माझं? एक पोत्याचं पुण्य किती दिवस टिकलं पाहिजे?
काही गणित नाही, गणित आहे त्याला. म्हणजे असा त्याचा अर्थ धरू नका की मी इथे गेलो 8 दिवस मी नामस्मरण केलं मग देवानं आयुष्यभर माझ्या मागे राहिलं पाहिजे असं कुठे आहे? कारण तुम्ही जे करताय ना त्याच्या कितीतरी पटीनं देव तेव्हाच्या तेव्हा देऊन मोकळा होतो. देव ऋणात नाही राहत कोणाच्या. ध्यानपूर्वक आहे का? आपलं वाटतं की आम्ही तेवढं चांगलं करतो ना असं कसं, असं नाही. तर तुम्ही कराल त्याच्या कितीतरी पटीनं परमात्मा तेव्हाच देऊन मोकळा होतो. कारण तो उदार आहे, तो कुणाच्या ऋणात राहत नाही. आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता तो भगवान परमात्माचा मागण्याची आस पाय तुकाकडे आणि चिंतीला रोकडे मनोरथ. तो भगवान परमात्मा स्वतःहून पाहतोय. हे तुकोबर आहे, हे ज्ञानोबर आहे, हे निवृत्तीनाथ महाराज, हे सोपान काका, हे मुक्ताबाई, हे जनाबाई, मागा मी तुम्हाला नेण्याकरता तयार आहे. मागा मागा मागा. तुकाराम महाराज सांगायला लागले देवा तू मागा म्हणतो, आम्हाला काही मागण्याची गरज नाही, आम्हाला नाही गरज काही मागायची. पण देव जेव्हा परत परत म्हणतोय मागा मागा म्हणशी काही मागा, मग तुकोबराने म्हटलं मागा मागा म्हणतो ना. पण देवा माझा कायदा आहे, मागा म्हणणारा तू आहे पण तू किती हुशार आहे हे लोकांना माहिती नसेल पण भक्ताला माहिती आहे. कारण तू आतापर्यंत कुणाकुणाला काय दिलं आणि कसं दिलं. इतिहास काय सांगतो? देव देतो, कधी घेतो आणि मग देतो. बरोबर आहे की नाही? येसी तेव्हा देसी ऐसा असे उदार आणि काय सेवू देवा तुझे कृपणाचे द्वार. असा तू आहे. ऐका, तू अगोदर घेतो आणि नंतर देतो असा तू आहे. आणि देवा तू काय देणार आहे आम्हाला? आम्हाला तुझ्याजवळ तर काही नको. तू काय देतो तेही मला माहिती आहे. तू धन देतो, सत्ता देतो, संपत्ती देतो, ऐश्वर्य देतो, मुक्ती देतो, मोक्ष देतो. कशासाठी देतो सांगू तुम्हाला? लहान बालक आहे, रडतो, ते त्रास देतो आईला, आई जवळ येतो. आई काय करते? आई त्याला चॉकलेट देते. बरोबर आहे? आई त्याला खुळखुळा देते. बरोबर आहे? खुळखुळा घेतला की काय करतो तो? म्हणजे आईपासून दूर ना. आईचं टेन्शन जातं. आई म्हणते हे घे खुळखुळा, हे घे चॉकलेट, हा घे बिस्किटचा पुडा. तसं तुम्हाला सांगतो हे सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, धन, दारा, पुत्र या सर्व गोष्टी जर तो परमात्मा तुम्हाला देतो, परमात्माचं म्हणणं हे घे. ध्यानपूर्वक आहे का? देव हे तर पहिल्यांदा देतो पण खरा भक्त हे घेत नाही. मग तुकाराम महाराज सांगतात तेव्हा तू काय देतो आम्हाला माहिती आहे पण आम्हाला हे नको आहे. तुला जर द्यायचं असेल तर म्हणशी काही मागा. मग हेच म्हणजे काय? अभंगाच्या देवा. पहिली मागणी आणि कल्याणाची काय? तर तुझा विसरण व्हावा, बाकी काहीच नाही. आठव, तुझ्या कृपेने जर होत असेल तर तुझा विसर जीवनात होऊ देऊ नको. कारण संसारात तुझा विसर पडू शकतो.
संसारात पडतो विसर. कारण संसार आपण मायेच्या मागे आहे, मोहाच्या मागे आहे. ऐका, माया मोहाने आपल्याला संसारात ग्रासलेला आहे. त्याच्याकरता हा सत्संग उभारावा लागतो. मंदिराची निर्मिती त्याच्यासाठी आहे. मंदिरात आलं की देव आठवतो आपल्याला, सप्तात आला की देव आठवतो. आणि इथून गेल्याच्या नंतर सरळ आहे ना. तुम्हाला खरं सांगू, किती सोपं बोलू की जय रामकृष्ण हरी झाल्याच्या नंतर जे मंडपात येतात त्यांचा हा आनंद कोटपर्यंत आहे. जय विठ्ठल जय होईन तेथपर्यंत. यालाही सायकॉलॉजी, यालाही काही चित्र नाही. कारण रामकृष्ण हरी म्हटलं की त्याचं तोंड कुठे होतं आणि घराला काय येते, बरोबर आहे की नाही. मग रामकृष्ण हरी कानावर आला आणि घराला त्याने पाठ केली आणि देवाकडे तोंड केलं मंडपाकडे की आनंदाला सुरुवात झाली. झाला. आणि जय विठ्ठल जय म्हटलं की देवाला पाठ झाली आणि घराकडे. आता याच्यापेक्षा सोपं गणित काहीच नाही आहे. हे इतका सोपा सिद्धांत मी तुम्हाला म्हटला. मग आता हे सतत राहील का? आम्ही संसारी आहे. मग संसारी माणूस सतत पुढे इथे येऊन बसणार आहे? मग सतत येऊ नको. पण जे कर्म तुम्ही करत असाल त्या कर्मामध्ये तुम्हाला भगवंताच्या नामाचा विसर पडता कामा नये, हे त्याचं चिंतन आहे. म्हणून तुझा विसर न व्हावा. ऐका, तुकोबरांना भगवंताने म्हटलं, तुकोबा ठीक आहे, तुझी मी मागणी पूर्ण करेलच. कारण तू जे मागेल ते देण्याकरता आम्ही तयार आहे. ठीक आहे, ही मागणी पूर्ण करेल. पण तुकोबराय, तुकोबरांनी आपला देवाने तुकोबरांना म्हटलं की तुकोबराय, मग जर तुमची ही माझी मागणी जर मी पूर्ण केली तर तुम्ही काय करणार? अभंगाच्या गायन आवडी. तुकोबरांनी भगवंताला प्रत्युत्तर दिलं, देवा मी तुझ्या गुणाचं गायन करीन. कारण त्या भगवंताच्या गुणाचं आपण गायन केलं पाहिजे, त्याच्या नामाचं गायन केलं पाहिजे, त्याच्या रूपाचं ध्यान केलं पाहिजे. ऐका, कारण त्याचं स्वरूप वर्णन, त्याचं गुण वर्णन, त्याची कथा वर्णन, अशा प्रकारचं जर आपण चिंतन केलं तर त्याचं उत्तर असं आहे. कारण गुण गायन आवडी, आवडीनं म्हटलेलं आहे. कारण प्रेमानं. कारण गीताशास्त्रामध्ये असं एक चिंतन आलेलं आहे की भगवान कृष्ण परमात्मा स्वतः सांगतात की माझे जे भक्त आहेत ते माझे भक्त माझ्या कथा करतात, माझ्या गीताचं गायन करतात, त्याच्यामध्ये उड्या मारतात. लक्षात घ्या, तुकोबराई म्हणतात गाये नाचे उळे. गायन केलं पाहिजे, नाचलं पाहिजे. कशात? कीर्तनात. त्याच्यातही
त्याच्यातही पथ्य पाळलं पाहिजे. हे जे आता सुरू झालं ना हे चुकीचं आहे. कारण हे आणि ते वेगळं सारखंच आहे. हा? कोण काय करत ते स्वातंत्र्य आहे. कोण काय करत ते त्याला आता काय आहे स्वातंत्र्य आहे. पण या प्रत्येक गोष्टीला काय आहे आचारसंहिता आहे, नियमावली आहे ना. त्याला कारण सांगतो मी तुम्हाला. जे ज्ञानोबांना अभिप्रेत आहे, जे तुकोबांना अभिप्रेत आहे तेच आपण केलं पाहिजे या वाटीवर. आलं तुमच्या लक्षात? कारण तुम्ही जे कसंही कराल ते कदाचित या लोकांना आवडेल. लोकांना आवडतं ते. आणि लोकांच्या आवडण्यासाठी आणि आपल्या पोट भरण्यासाठी आपण लोकांच्या समोर नाचणं हे चुकीचं आहे. ध्यानात घ्या. कारण लोक काय म्हणतात महाराज तुमचं काय अहो पोट उपाशी मरीन, त्यांना जे पाहिजे तसं केलं पाहिजे. चुकलं. कारण आपण अध्ययन जर केलेलं असेल, तुम्ही जर अभ्यास केलेला असेल आणि तुमचा जर देवावर विश्वास असेल तर भगवान परमात्मा म्हणतात प्रत्येकाचं अन्न, प्रत्येकाचा मान आणि प्रत्येकाचं धन ठरलेलं आहे. आज आमच्या आळंदी क्षेत्राचे मोठमोठे महात्मे येतात. तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला सर्वांचा अभ्यास आहे. तुम्हाला अभ्यासच आहे. आज मोठे मोठे महात्मे कीर्तनाला येतात. आज कीर्तनाला सुरुवात करतात. ते काय असं करता का रूप पाहता लोचनी करता का असं करता असं नाही करता. त्यांचं रिकंपन आहे का रिकंपन आहे. ध्यान हे विचार केला पाहिजे. आपलं ज्ञान वाढवा, ओव्या वाढवा, गीतेचे श्लोक वाढवा. बाजारात सर्वच वस्तूला भाव आहे. फुटाण्याचे गिराईक आहे. हा मग फुटाण्याचे गिराईक असल्या म्हणून आपण बदाम काजूचा अधिकारी व्हायचं नाही का? अधिकारी वा. ऐका मी तुम्हाला एक करायला नको पण करून दाखवलं. कारण आम्हालाही येतं. याच्यापेक्षाही आम्ही तुम्हाला रंजवून टाकू. आम्हाला काय नाही येणार. पण तिथे काय आहे मर्यादा आहे. लक्षात घ्या मर्यादा आहे. आता तुम्हाला सांगतो तुम्हाला मग रिकामपणा एखाद्या लोकांचा मागायला जात आली भेटत नाही. बरं आल्याच्यानंतर असेच असतात साधं उभे आणि आल्याच्यानंतर साधू करायचं काय राहतं अगदी सोपं आणि सरळ. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ. तुम्हाला आवडत नाही असं पण तुम्हाला नाही आवडलं तरी तर तुमची पर्वा करता का? पण गर्दी किती राहते. मग ती स्टँडर्ड श्रोते आले त्यांनी काय ऐकलं एवढंच ऐकलं. बरं जाऊ दे आता पुढचं बोलू नये. पण बोललं तर वाईट होणार नाही. म्हणजे ज्यानं नुसतं असं म्हटलं रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी असेच प्रमाणे म्हटले. हा पुढचं वाक्य सांगतो तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं का की असं साधं म्हटलं तर तुम्हाला जरी आवडत नसलं नाही तर जाता जाता ते पाकिट काही भलतं खाली असतं का असं हलकं असतं का? मग असं साधं म्हणणाराला जर फुल पाकिट भेटतं आणि आपण हे किती पाय ताणून काही केलं तर आपल्या पाकिटात काही 500 अजून येतं का पैसे? लक्षात ठेवा. म्हणजे पोटासाठी जे केलं जातं कारण तुकोबारांच्या प्रमाण आहे पोटा कारणे संत आणि झाले कलित बहुत. जगाला आवडेल म्हणून आपल्या मर्यादा सोडू नये. लक्षात ठेवा. जगाला आवडेल म्हणून मर्यादा सोडू नये. उलट नाचणाऱ्या लोकांना स्थिर कसं करावं त्याच्यासाठी कीर्तन आहे. आलं का तुमच्या लक्षात? मनानं धावणाऱ्या लोकांना स्थिर कसं करावं त्याच्याकरता कीर्तन आहे. तुम्हाला काय सांगू जसा मुख्याध्यापक तशी शाळा, जसा शिक्षक तसं समोरचा स्टॉप असतो. किती अडदाण पोरं असू द्या पण त्याच्यावर उभा असतो त्याचा. आणि जसा वक्ता
कोणाच्या तोंडातून आवाज निघत नाही. बसता तर महाराज आहे, हे वजन पाहिजे, चाल महाराज आहे. कशासाठी? आपण जर अशा पद्धतीने संतांची भूमी आहे आणि आपला विषय तो आहे. ऐका काय होता विषय सांगायचा मला आता. हा, देवाला आवडणारा ते पाहिजे. मी तुम्हाला श्लोक सांगत होतो, गेला विसरलाय तुम्ही. मी तुम्हाला प्रमाण म्हटलं आणि त्या प्रमाणातून आपण इकडे फिरलो. मी असं प्रमाण तुम्हाला सांगितलं, एक गीतेतला श्लोक तुम्हाला सांगत होतो आणि संतांचं एक प्रमाण सांगत होतो. गाये नाचे, या नाचेवरून आनंद आहे. गाये नाचे उळे संतांचे प्रमाण आहे. म्हणजे तुम्ही सत्संगामध्ये भक्तिरंगामध्ये गायन करा, नाचा. उळ्या म्हणजे उळ्या मारा. आपल्या परंपरा उळ्या मारण्याची पद्धती आहे, ते करू नका असं नाही आहे, पण त्याची काही पद्धती आहे. त्याची पद्धती ना, तुमचं पाऊल किती पुढे गेलं पाहिजे, किती उंचावर गेलं पाहिजे, तुमचा वाक किती वेळात आला पाहिजे, हे ह्या मर्यादा आहे. हे आलं पाहिजे ना तुम्हाला. आपल्या भारतीय संगीत शास्त्र हे प्रगत आहे, ऐका. पण कोणाला येतं ते? आपला नाच वेगळा आहे आणि त्याच्याकरता मग ते असं प्रमाण लागतं. ते आता होणार होत कारण ते तसं म्हटलं की ते चाललं. मी तुमच्या समोर मुद्दाम सांगतो कारण व्हायला झालं पाहिजे. मला काही भीती नसते. मी का बोलतो असं? कारण हे आमचं दूर दूर जातो, आमचं अनेक ठिकाणी जातो, आम्ही टाकत राहतो आणि ते ऐकत राहतात. ऐकणारे ऐकतात, आम्हाला उत्तरही विचारतात. आम्ही सांगतो त्याचं चांगलं ऐक आणि मग बोल. आपलं कोणाला म्हणायचं आहे का? नाही. पण आपल्याला समाज जर प्रबोधन करायचं असेल, आपल्याला जर संतांचा मार्ग जगाला सांगायचा असेल, तर आमच्या संतांना जो अभिप्रेत आहे तोच मार्ग आपण केला पाहिजे. पोट भरण्यासाठी नाही. तुम्ही चांगल्याही मार्गाने गेलो तरी तुमचा पोट एवढं भरणार आहे. उलट विद्वान कीर्तन जर तुम्ही केलं तर आपलं पाकिट वाढेल, त्रास कमी होईल, जेवणाची चांगली सोय होईल. तुम्ही असू नका. मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. आम्ही एवढे आदर, आता आम्ही 2-4 दरवर्षी आम्ही मोठे लांबचे महात्मे बोलवतो. एवढं सेवेला तत्पर राहतो त्यांच्या. ते इतर महाराज कसं अगदी व्यवस्थित असतं सर्व, ऐका. मग ते काही कसं तरी करतात म्हणून केलं का आम्ही? ते नाही, तसं काहीच नाही. ते कसं तरी करणार आम्ही म्हणतो, त्याला महाराज पंगत आहे, चला लगेच चालले म्हणजे वरणपोळी वांग्याची भाजी. लक्षात घ्या, मला काय बोलायचं आहे ध्यानपूर्वक ऐका. गाये नाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने. श्लोक सांगतो तुम्हाला. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतस परस्परम कथयंत समा नित्य तुष्यंती च रमंती च. चित्ते मियाचे झाले, मियाचे प्राणे झाले आणि जीवो मरो विसरले बोधाचे भुली. भगवान परमात्मा माझ्या भक्ताचं चिंतन आहे. तेषां सततयुक्तानां. ध्यानपूर्वक ऐका. आता माझे भक्त काय करतात? सतत अहोरात्र अखंड माझं भजन करतात. तेषां सततयुक्तानां भजताम. भजताम. पण पुढचं वाक्य काय आहे? प्रीतिपूर्वकम. हे प्रीतिपूर्वकम फार महत्वाचं आहे. सतत, सतत मध्ये प्रीती असते का? सतत म्हणजे नेहमी. मग नेहमी मध्ये प्रेम असतं का? लक्षात ठेवा. शब्द खरा आहे नेहमी मध्ये. आता समजा दररोज मी आजाली जन्मीस कीर्तन केलं, ऐकलं, सतत मध्ये प्रेम कमी आहे. पण सतत मध्ये जे प्रेम आहे ते स्टँडर्ड वेगळं आहे. खादले ते खावे वाटे. ही वस्तू खाल्लेली आहे, तुम्हाला आवडते, तुम्ही तेच परत खातात. आणि भेटले भेटी आवडी. जे प्रेमाची माणसं आहे ते दररोज भेटले तरी आपल्याला काय वाटतं? आनंद वाटतो. आणि हा आनंद आपल्या जीवनात असला पाहिजे. म्हणून भजताम प्रीतिपूर्वकम. हे प्रेमपूर्वक शब्द इथला महत्वाचा अंडरलाईन करायला येते. भजताम प्रीतिपूर्वकम. फायदा करायचा आहे.
ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयांति ते. मी त्याला ज्ञान देतो आणि त्या ज्ञानाच्या योगानं ते माझ्या स्वरूपात येऊन पोचतात. एवढी साधना त्या ठिकाणी आहे. म्हणून गुण गायीन आवडी. चला